विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कर्जरोखे याबद्दल थोडी माहिती घेऊया. मी तुम्हाला सांगितलं की कंपनीला भांडवल उभारण्याचे दोन स्रोत आहेत. एक अंतर्गत स्रोत आणि दुसरं बहिर्गत स्रोत. अंतर्गत स्रोतमध्ये कंपनीला जो झालेला नफा आहे त्या नफ्याचा वापर कंपनी करते. तर बहिर्गत स्रोतमध्ये दोन प्रकार पडतात. एक मालकीचे भांडवल आणि दुसरं कर्जऊ भांडवल. मालकीच्या भांडवलाबद्दल किंवा मालकीच्या भांडवलामध्ये भागांच्या विक्रीचा समावेश होतो. तर कर्जऊ भांडवलामध्ये कर्ज रोखे, ठेवी, बंधपत्रे, इतर वित्तीय संस्था किंवा बँकांकडून घेतलेले कर्ज अशा गोष्टींचा समावेश होतो. मग यामध्ये पहिला कर्जऊ भांडवलाचा जो प्रकार आहे तो म्हणजे कर्ज रोखे. याबद्दलची सविस्तर माहिती आपण या टॉपिकमध्ये घेऊया. मित्रांनो, कंपनीला व्यवसायासाठी भांडवलाची गरज असते. पण भांडवलाची गरज आहे म्हणजे फक्त काही भागांची विक्री करूनच भांडवल उभारायचं का? नाही. म्हणजेच व्यवसायासाठी नुसतं भागांची विक्री करून उभारलेलं भांडवल किंवा ज्याला आपण म्हणतो मालकीचे भांडवल हे एवढेच पुरेसे नाही आहे किंवा एवढे पुरेसे नसते. तर त्यांना त्याच्यासोबत अजून पूरक भांडवलाची सुद्धा गरज भासते. मग जी कंपनी व्यवसाय करते अशा कंपन्यांना कर्जऊ भांडवल उभारण्याचा अधिकार दिलेला आहे. घटनांमध्येच असा अधिकार दिलेला असतो. साधारणपणे कंपनीचे जे कर्ता धर्ता असतात, कंपनीची जी धुरा सांभाळतात, कंपनीचं जे व्यवस्थापन करतात, म्हणजेच संचालक मंडळाला असा अधिकार दिलेला असतो. मग याच्यामध्ये आपण प्रामुख्याने मागच्या वर्षी तुम्ही अभ्यासलात की कंपनीचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. एक खाजगी कंपनी आणि दुसरी सार्वजनिक कंपनी. मग खाजगी कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच कर्ज घेण्याचे अधिकार प्राप्त होतात. तर सार्वजनिक कंपनीला व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र किंवा व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्यानंतरच कर्ज घेण्याचे अधिकार हे प्राप्त होताना आपल्याला दिसतात. कर्ज रोखे हा सुद्धा एक महत्त्वाचा स्रोत आहे की ज्याद्वारे मोठ्या प्रमाणावर कंपनीला अल्पकालीन आणि दीर्घकालीन भांडवलाची पूर्तता करता येते. त्यासाठी बऱ्याच वेळेस कंपनी आपली एखादी मालमत्ता तारण म्हणून ठेवते. तारण ठेवणे म्हणजे गहाण ठेवणे, वापरायला देणे. समजा मी 1 वर्ष माझं घर एखाद्याला दिलं आणि त्याच्याकडनं 2 लाख रुपये घेतले. जेव्हा मी 2 लाखाची परतफेड करेल तेव्हा माझ्या घरावरचा ताबा मी पुन्हा मिळवेल. अशा पद्धतीने कंपनीसुद्धा आपली एखादी मालमत्ता तारण ठेवून कर्ज स्वीकारू शकते. तारण म्हणून द्यायचंच असं कंपल्सरी नाही आहे, सक्तीचं नाही आहे. म्हणून शब्दरचना त्यांनी वापरताना वापरली, तारण देऊही शकते आणि नाही देऊ शकत. म्हणजे जी कंपनी की जिचं नाव लौकिक हे मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे अशा कंपनीला तारणाची कोणतीही आवश्यकता नसते. अशा कंपनीमध्ये विना तारणसुद्धा बरेच गुंतवणूकदार गुंतवणूक करायला इच्छुक असतात. मग अशी कंपनी तारण म्हणून कोणतीही वस्तू देणार नाही. मग यापुढे कंपनी कायदा 2013 कलम 230 नुसार कर्जरोखे या शब्दामध्ये कर्जरोखे साठा,
बंधपत्रे किंवा इतर प्रतिभूतींचा समावेश होतो. ज्यासाठी कंपनीची एखादी मालमत्ता तारण ठेवलेली असते किंवा नसतेही, ही व्याख्या कंपनी कायदा 2013 कलम 2 उपकलम 30 नुसार दिलेली आहे. मग कर्जरोख्यांना इंग्रजीमध्ये डिबेंचर असे म्हणतात. डिबेंचर हा शब्द डिबेर DEBERE डिबेर या लॅटिन शब्दापासून आलेला आहे. डिबेर याचा अर्थ होतो ऋणी असणे. जी कंपनी कर्जरोखे देते व कर्जरोख्याद्वारे पैसे घेते, मग हे कर्जरोखे ज्या व्यक्तीला दिले जातात त्या व्यक्तीला कर्जरोखे धारक असे म्हणतात. थोडक्यात कर्जरोखे धारण करणाऱ्या व्यक्तीला कर्जरोखे धारक असे संबोधिले जाते. हे जे कर्जरोखे धारक असतात, हे कर्जरोखे धारक जी गुंतवणूक करतात ती गुंतवणूक विशिष्ट कालावधीसाठीचीच असते, ठराविक कालावधीसाठी असते. म्हणजे ठराविक कालावधीनंतर अशा कर्जरोखे धारकांना त्यांचे पैसे कंपनीला परत करावे लागतात. आणि म्हणून हे कायमस्वरूपी भांडवल नसल्याने कर्जरोखे धारक हे कंपनीचे धनको असतात. कर्जरोख्याची एक सिंपल व्याख्या इथे सांगितलेली आहे आणि ही व्याख्या सगळ्यात चांगली व्याख्या आहे की ज्या दस्तऐवजाद्वारे कंपनी आपल्या नाममुद्रेसह व कंपनीच्या सही शिक्क्यानिशी कर्ज घेतल्याची कबुली देते, अशा दस्तऐवजाला म्हणतात कर्जरोखे. म्हणजे कंपनी इथे पुरावा देते आहे त्या कर्जरोखे धारकाला की तू आम्हाला इतके इतके पैसे कर्ज म्हणून दिलेले आहेत, त्याचा कालावधी इतका आहे व त्याच्यावर आम्ही तुम्हाला इतक्या रेट ऑफ इंटरेस्टने पैसे देऊ. अशा पद्धतीचा हा करारनामा असतो. मग या कर्जरोख्यांच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांचा अभ्यास आपण सविस्तर करूया. प्रथम वचन. वचन म्हणजे काय हो मित्रांनो? प्रॉमिस, डेफिनेटली. मग कर्जरोखे हे सुद्धा वचनाच्या स्वरूपात असते. म्हणजेच जी काही रक्कम कर्जरोखे धारक कंपनीला देणार आहे ती रक्कम ठराविक कालावधीनंतर कंपनी परत करेल असं जे आश्वासन आहे ते आश्वासन म्हणजेच वचनाच्या स्वरूपात ते असतं. म्हणजेच ठराविक रक्कम कर्जरोखे धारकाकडून कंपनीने कर्जाऊ म्हणून घेतलेली आहे असे वचन कंपनी कर्जरोखे धारकाला देत असते. असं हे कर्जरोखे वचनाच्या स्वरूपात असते. दुसरं आहे दर्शनी मूल्य. कर्जरोख्यांचे जे दर्शनी मूल्य असते ना मित्रांनो, ते समहक्क भागांच्या दर्शनी मूल्यापेक्षा तुलनेने जास्त असते. म्हणजे समहक्क भागांचे दर्शनी मूल्य कमी आणि कर्जरोख्यांचे दर्शनी मूल्य जास्त असते. मग जास्त म्हणजे किती हो? तर 100 किंवा 100च्या पटीत कर्जरोख्यांची विक्री ही केली जात असते. कारण इथे गुंतवणूकदाराला माहिती आहे की मला ठराविक दराने व्याज मिळणार आहे आणि ते कोणत्याही परिस्थितीत मिळणार आहे. म्हणून कर्जरोख्यांचे दर्शनी मूल्य हे समहक्क भागांच्या दर्शनी मूल्यापेक्षा जास्त असते.
तिसरा आहे रक्कम परतफेडीची वेळ. मी तुम्हाला सांगितलं की कर्ज रोख्यांमध्ये गुंतवणूक करतानाच कंपनी त्या कर्जरोख्यांचा कालावधी सांगून देते की इतक्या कालावधीसाठी आम्हाला पैसे लागणार आहे. थोडक्यात ती ठराविक मुदत ऑलरेडी सांगितलेली असते आणि ती मुदत संपली की कंपनीला घेतलेले पैसे त्या कर्जरोखेधारकांना परत करावे लागतात. म्हणून इथे म्हटलेलं आहे की ठराविक मुदतीनंतर कर्जरोख्यांची रक्कम परत केली जाते व ती कोणत्या तारखेला परत केली जाणार आहे ती तारीख कर्जरोखे प्रमाणपत्रावर नमूद केलेली असते. जसं आपण बघा बऱ्याच वेळेस त्या LICच्या पॉलिस्या घेतो, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं असतं 15 वर्षाचा कालावधी, 10 वर्षाचा कालावधी, आणि तो कालावधी संपला की बरोबर ती LIC कंपनी आपले पैसे आपल्याला परत करते. तशाच पद्धतीचं हे आहे की ठराविक कालावधीनंतर कंपनी त्या कर्जरोख्यांची परतफेड ही निश्चित पद्धतीने करते. पुढचं आहे परतफेडीसाठी प्राधान्य. परतफेडीसाठी प्राधान्य. बघा, प्राधान्य म्हणजे काय? अग्रक्रम. म्हणजे जेव्हा कंपनी भांडवलाची परतफेड करते तेव्हा सर्वात अगोदर परतफेड म्हणजे अग्रहक्क भागांच्या सुद्धा अगोदर कर्जरोख्याद्वारे प्राप्त झालेली जी काही रक्कम आहे त्या रकमेची परतफेड केली जाते. म्हणजेच कर्जरोख्यांना इथे प्राधान्य दिलं जात आहे. समजा यदा कदाचित कंपनी बंद पडली आणि कंपनीचं विसर्जन झालं, मग अशा वेळेस कंपनी आपली मालमत्ता विकून जे काही पैसे येतील त्या पैशातून सर्वात अगोदर कंपनीला बाहेरून घेतलेलं जे काही कर्ज आहे त्या कर्जाची परतफेड करावी लागते. मग या बाहेरून घेतलेल्या कर्जरोख्यांमध्येच कर्जरोख्यांचा समावेश होतो. म्हणजे बाहेरून घेतलेल्या कर्जामध्ये कर्जरोख्यांचा समावेश होत असल्यामुळे सर्वात अगोदर प्राधान्य कर्जरोख्यांना. मग कर्जरोख्यांना रक्कम दिल्यानंतर जी रक्कम उरते त्याच्यानंतर नंबर लागतो तो अग्रहक्क भागधारकांचा आणि सगळ्यात शेवटी नंबर लागतो तो समहक्क भागधारकांचा. अशा पद्धतीने हा क्रम आहे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे व्याज. व्याज कर्जरोख्यांना किंवा कर्जरोख्यांच्या गुंतवणुकीवर जो काही मोबदला दिला जातो. बघा, प्रत्येकजण पैसा इन्व्हेस्टमेंट करताना विशिष्ट आशा ठेवतो. प्रामुख्याने 2 आशा प्रत्येकाच्या असतात. एक, मला माझी मुद्दल मिळायला पाहिजे, म्हणजे माझी मुद्दल ही सुरक्षित असायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की ह्या मुद्दलवर की जी मी इन्व्हेस्ट करत आहे त्याच्यावर मला पैशाच्या स्वरूपात काहीतरी मोबदला मिळायला पाहिजे. साधी गोष्ट ही अपेक्षा तर प्रत्येक गुंतवणूकदाराची असते. मग तो छोटा गुंतवणूकदार असेल किंवा मोठा गुंतवणूकदार असेल, अपेक्षा तर हे प्रत्येकजण बाळगतात. मग त्याच पद्धतीने इथे कर्जरोख्यांवर जो काही मोबदला दिला जातो त्या मोबदल्याला व्याज असे संबोधिले जाते. आता हे व्याज जे असतं ते स्थिर दराने दिलं जातं. व्याज स्थिर दराने दिलं जातं म्हणजे व्याजाचा दर हा स्थिर असतो व कंपनी जेव्हा कर्जरोख्यांची विक्री करते तेव्हाच व्याजाचा दर त्यांना सांगितला जातो. परंतु हा व्याजाचा जो दर आहे ना हा कंपनीच्या नफ्यावर अवलंबून नसतो. जसं आपण अग्रहक्क भागांचं बघितलं की अग्रहक्क भागांना दिला जाणारा लाभांश सुद्धा स्थिर होता, परंतु तो नफ्यावर अवलंबून होता. म्हणजे कंपनीला नफा झाला तरच कंपनी अग्रहक्क भागांवरचा लाभांश देईल.
परंतु कर्जरोख्यांमध्ये तसं नाही आहे. कर्जरोख्यांमध्ये कंपनीला नफा हो किंवा ना हो तरी कर्जरोख्यांवरचं व्याज देणं हे कंपनीला कंपल्सरी आहे, सक्तीचं आहे, आवश्यक आहे, बंधनकारक आहे. हे व्याज जे असतं हे कंपनीला ठराविक कालावधीत द्यावंच लागतं. पुढचा मुद्दा आहे कर्जरोखे वाटपाचा अधिकार. मी तुम्हाला सांगितलं आत्ता की निश्चित पद्धतीने अधिकार हा प्रामुख्याने कोणाला दिला जाईल हो, तर जे कंपनीची धुरा सांभाळतात, जे कंपनीचं व्यवस्थापन बघतात, जे कंपनीच्या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवत असतात. मग हे कळणारे नेमका कोण? तर संचालक मंडळ. आणि म्हणून कंपनी कायदा 2013 कलम 179 उपकलम 3 यानुसार कर्जरोखे वाटप करण्याचा अधिकार हा प्रामुख्याने संचालक मंडळालाच असतो. पुढचा मुद्दा आहे आता कर्जरोख्यांशी संबंधित जे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांचा. ह्या घटकांमध्ये सगळ्यात पहिले जे येतं ते म्हणजे कंपनी. आता बघा इथे बरेच जण कन्फ्यूज होतात. कंपनी कर्ज देते का घेते हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि बरेच लोक ह्याच्यात गडबड करतात. भांडवल कोणाला लागणार आहे हो? कंपनीला. मग कंपनी पैसे घेईल का देईल? ऑफकोर्स कंपनी समोरच्याकडनं पैसे घेईल, कारण भांडवलाची पूर्तता करायची ना. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की कर्ज घेणारी संस्था म्हणजे जी संस्था कर्ज घेते अशा संस्थेला म्हणतात कंपनी. पुढचा मुद्दा आहे विश्वस्त. आता नीट लक्षात घ्या की जर कंपनी 500 पेक्षा जास्त लोकांना कर्जरोखे विकणार असेल, बघा महत्त्वाचा मुद्दा आहे, जर कंपनी 500 पेक्षा जास्त लोकांना कर्जरोखे विकणार असेल तर त्या कंपनीला विश्वस्ताची नेमणूक करावीच लागते. विश्वस्त म्हणजे काय हो? तर कर्जरोख्यांच्या अधिकाराला बाधा निर्माण होणार नाही हे बघणारे जे काही लोक असतात त्यांना म्हणतात विश्वस्त. की जर बाधा निर्माण होत असेल तर काहीतरी ॲक्शन घेण्याचं काम जे करतात ते असतात विश्वस्त. मग यासाठी कंपनी काय करते? विश्वस्तांशी करार करते व विश्वस्तांशी करार करून जो करारनामा तयार होतो त्याला म्हणतात विश्वस्त करार. या विश्वस्त करारामध्ये सर्व बाबी नोंदविलेल्या असतात की विश्वस्तांना कोणता अधिकार राहील, त्यांना कोणती जबाबदारी पार पाडायची आहे. आता जबाबदारी म्हटलं म्हणजे अधिकार येणारच, मग अधिकार त्यांना तसे दिले जातात व त्या सर्व बाबींची पूर्तता ही त्या करारामध्ये केलेली असते. म्हणूनच त्याला विश्वस्त करार असे म्हणतात. मग या विश्वस्तांच्या करारामार्फतच कंपनी कर्जरोखे धारकांशी व्यवहार करत असते. त्यामुळे कर्जरोखे धारकांना कोणतीही बाधा निर्माण होणार नाही, कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. मग तो व्याज देण्याच्या संदर्भातील असो, कर्जरोख्यांची मुदत संपल्यानंतर त्यांच्या भांडवलाची परतफेड करण्याचा मुद्दा असेल किंवा इतर कोणत्याही कारणास्तव कर्जरोखे धारकांना कोणत्याही प्रकारचा
अडथळा निर्माण होणार नाही हे बघण्याची सर्वस्वी जबाबदारी ही या विश्वस्तांची असते. व या विश्वस्तांच्याच भरोश्यावर, विश्वासावर, नावच आहे विश्वस्त करार, जिथे विश्वास आहे अशा विश्वासावरच कंपनी व कंपनीचा कारोबार हा चांगल्या पद्धतीने सुरू असतो. पुढचं आहे कर्जरोखे धारक. आता जी व्यक्ती कंपनीला कर्ज पुरवठा करते, जी व्यक्ती कंपनीला कर्ज पुरवठा करते किंवा कंपनीचे कर्जरोखे जी विकत घेते, खरेदी करते, त्यांना कर्जरोखे धारक असे म्हटले जाते. थोडक्यात कर्जरोखे धारण करणाऱ्या व्यक्तीला कर्जरोखे धारक असे म्हणतात. मग अशा कर्जरोखे धारकाला त्याने कर्ज घेतलं आहे याचा काहीतरी तर पुरावा त्याच्याकडे असायला पाहिजे ना. मग हा पुरावा कर्जरोखे प्रमाणपत्राच्या स्वरूपात कंपनी कर्जरोखे धारकाला देते. म्हणजे कर्ज घेतल्याची कबुली म्हणून जो काही दस्तऐवज कंपनी देते आहे त्याला म्हणतात कर्जरोखे प्रमाणपत्र. व हे कर्जरोखे प्रमाणपत्र कर्जरोखे धारकाला दिले जाते. पुढचा मुद्दा आहे कर्जरोखे धारकांचा दर्जा. आता बऱ्याच वेळेस रिकाम्या जागेमध्ये हा प्रश्न विचारला जातो की कर्जरोखे धारक हे कंपनीचे डॅश डॅश असतात. मग इथे लक्षात घ्या की कर्जरोखे धारक हे कंपनीचे धनको असतात. धनको म्हणजे काय हो? क्रेडिटर्स, की ज्यांना पैसे दिलेले आहेत आणि ज्यांचे पैसे देण्याची लायबिलिटी ही कंपनीवर आहे, देयता ही कंपनीवर आहे, त्याला म्हणतात धनको. मग कर्जरोख्यांना दिला जाणारा जो काही पैसा, कर्जरोख्यांकडनं घेतला जाणारा जो काही पैसा आहे तो पैसा कंपनीला ठराविक कालावधीनंतर कुठल्याही परिस्थितीत परत करावाच लागतो. म्हणजेच काय हो की हे जे भांडवल आहे हे कायमस्वरूपीचे भांडवल नाही आहे, दीर्घकालीन आहे पण कायमस्वरूपाचे भांडवल नाही आहे. आणि कायमस्वरूपी भांडवल नसल्याने त्यांचे पैसे त्यांना ठराविक कालावधीनंतर परत करावेच लागतात. मग तो कालावधी 5 वर्षाचा असेल, 10 वर्षाचा असेल, 20 वर्षाचा असेल, 25 वर्षाचा असेल. आणि म्हणून कायमस्वरूपी भांडवल नसल्यामुळे कर्जरोखे धारक हे कंपनीचे धनको असतात. कंपनीला ठराविक दराने या कर्जरोख्यांना व्याज द्यावेच लागते. व हे व्याज कंपनी कुठपर्यंत देईल? जोपर्यंत त्या कर्जरोख्यांची परतफेड होत नाही तोपर्यंत कंपनी अशा कर्जरोख्यांचे जे काही गुंतवलेले पैसे आहेत त्या पैशांवर व्याज देत असते. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जोपर्यंत परतफेड होत नाही, ज्या दिवशी परतफेड झाली त्या दिवसापासून कर्जरोखे धारकाचा आणि कंपनीचा संबंध संपुष्टात येईल. व संबंध जर संपुष्टात आले तर मग व्याज देण्याचं काही कारण आहे का हो? नाही. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की कर्जरोख्यांची परतफेड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कंपनीला व्याज द्यावं लागतं. म्हणून कर्जरोखे धारक हे कंपनीचे धनको असतात. पुढचा मुद्दा आहे मतदानाचा हक्क नाही. कंपनी कायदा 2013 कलम 71 उपकलम 2 नुसार कंपनीला मतदानाचे कर्जरोखे असलेल्या कर्जरोख्यांची विक्री करता येत नाही.
म्हणजेच कर्जरोखे धारकांना मतदानाचे कोणतेही अधिकार नसतात. का नसतात? कारण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ते कायमस्वरूपी भांडवल आहे का? नाही. जे कंपनीला कायमस्वरूपी भांडवल पुरवतात अशांनाच फक्त मतदानाचा अधिकार असतो. मग ते कोणाला आहे? फक्त समहक्क भागधारकांना, आणि ते कोणते? विद्यमान समहक्क भागधारकांनाच मतदानाचा अधिकार आहे. त्यांच्या व्यतिरिक्त मतदानाचा अधिकार हा कोणालाही दिलेला नाही. मग हा जो मतदानाचा अधिकार आहे, हा मतदानाचा अधिकार कर्जरोखे धारकांना दिलेला नसतो. कर्जरोखे धारक मतदान फक्त केव्हा करू शकतील? जर त्यांच्या हक्कावर बाधा निर्माण होत असेल तरच त्या प्रसंगी मतदान करण्याचा अधिकार हा कर्जरोखे धारकांना दिलेला आहे. अन्यथा कर्जरोखे धारकांना कोणत्याही प्रकारच्या मतदानात सहभागी होता येत नाही. बाधा निर्माण होणे म्हणजे वेळेवर त्यांचं व्याजाचे पैसे न मिळणे, किंवा भांडवलाची परतफेड करताना कंपनीने अगोदर अग्रहक्क भागधारकांना पैसे देण्याचं ठरवलं, अशा वेळेस त्यांच्या हक्कावर बाधा निर्माण होते. अशा वेळेस कंपनी विश्वस्तामार्फत ते कारवाई करू शकतात. पुढचा मुद्दा आहे तारण. आता हाही फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की तारण म्हणजे काय? तर आपली एखादी वस्तू दुसऱ्याकडे गहाण ठेवणे किंवा आपल्या एखाद्या वस्तूवरचा ताबा, हा दुसऱ्यांना काही कालावधीसाठी देणे. मग कर्जरोखे हे तारण देऊन सुरक्षित केले जातात. प्रामुख्याने ज्या नवीन कंपन्या असतात ना, की ज्या कंपन्यांना भांडवल उभारणीसाठी त्रास होत आहे किंवा लवकर भांडवल त्यांना उभारणी करता येत नाही, अशा कंपन्या प्रामुख्याने आपली मालमत्ता गहाण ठेवून, तारण ठेवून कर्जरोखे धारकांकडनं किंवा गुंतवणूकदारांकडनं कर्जाऊ भांडवल म्हणून पैसे प्राप्त करत असतात. मग तारण जे दिलं जातं हे दोन प्रकारचं असतं प्रामुख्याने. एक स्थिर आणि दुसरं तरल. स्थिर म्हणजे स्थिर मालमत्ता गहाण ठेवून, तसं जमीन आहे. मग एखादी जमीन गहाण ठेवून त्या जमिनीवरचा काहीतरी पैसे हे गुंतवणूकदारांकडनं घेणे. मग ज्यावेळेस ते पैसे त्यांना परत केले जातील त्यावेळेस त्या जमिनीवरचा ताबा परत मिळवतील, म्हणजे परत तो ताबा कंपनीकडे जातो. अशा पद्धतीने स्थिर मालमत्ता, मग जमीन असेल, इमारत असेल, अशा ज्या स्थिर मालमत्ता आहेत की ज्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येत नाही, अशा मालमत्ता गहाण ठेवून, तारण ठेवून कर्जरोखे हे सुरक्षित केले जातात. म्हणजे एक प्रकारची सुरक्षा त्या कर्जरोख्यांना प्राप्त होते की जरी कंपनीने काही कारणास्तव या कर्जरोख्यांचे पैसे परत केले नाहीत, तर हे कर्जरोखेधारक ती मालमत्ता विकून आपले पैसे वसूल करू शकतात. अशा पद्धतीने सुद्धा कंपनी ही कर्जरोख्यांना सुरक्षित ठेवते. किंवा दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे तरल मालमत्ता. तरल मालमत्ता म्हणजे काय हो? की जी स्थिर स्वरूपाची नाही, जी अस्थिर स्वरूपाची आहे. मग याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींचा समावेश होतो. जसं चेक आहे की काही कालावधीसाठी चेक द्यायचा आणि त्या चेकचे पैसे, जसं आपण चेकचा व्यवहार करतो त्या पद्धतीने. मग अशा ज्या काही तरल मालमत्ता आहेत
त्या तरल मालमत्तेच्या स्वरूपात सुद्धा कंपनी मोठ्या प्रमाणावर कर्जरोख्यांना सुरक्षितता प्रदान करू शकते. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की कंपनीला जर तोटा झाला किंवा कंपनी व्याज किंवा भांडवलाचे पैसे परत करू शकली नाही, तर अशा वेळेस कंपनीची ही जी काही मालमत्ता कर्जरोखेधारकांना मिळालेली आहे, ही मालमत्ता कर्जरोखेधारक विकून आपले पैसे वसूल करू शकतात. पुढचा मुद्दा आहे की कर्जरोखे कोण देऊ शकते किंवा कर्जरोख्यांचं वाटप कोण करू शकतं. तर प्रामुख्याने कर्जरोख्यांचे वाटप हे दोघंही कंपन्या म्हणजे खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी या दोन्ही कंपन्या कर्जरोख्यांचं वाटप करू शकतात. फक्त खाजगी कंपनी नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आणि सार्वजनिक कंपनी व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्यानंतरच कर्जरोख्याद्वारे पैसे घेऊ शकतात किंवा कर्जरोख्यांचं वाटप करू शकतात. पुढचा आहे नोंदणी. हाही एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. किमान एका मान्यताप्राप्त भाग बाजारात, बघा शब्द नीट आहे का, किमान एका मान्यताप्राप्त भाग बाजारात कंपनीला कर्जरोख्यांची नोंदणी करणं हे सक्तीचं आहे, बंधनकारक आहे, आवश्यक आहे. मान्यताप्राप्त भाग बाजार म्हणजे ज्याला सरकारची मान्यता मिळालेली आहे, जसं मुंबई भाग बाजार, राष्ट्रीय भाग बाजार, असे अजून बरेच भाग बाजार आहेत की ज्याला मान्यता आहे. मग या भाग बाजारांपैकी एखाद्या भाग बाजारामध्ये पैसे गुंतविणे, नोंदणी करणे, यालाच कर्जरोख्यांची नोंदणी असे म्हटले जाते. आणि शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे हस्तांतरण. कर्जरोख्यांचे हस्तांतरण हे कर्जरोखे दस्तऐवजाद्वारे सहजपणे करता येते. आता इथे सुद्धा हस्तांतरणाचे प्रकार आहेत. प्रामुख्याने ते 2 प्रकार आहेत. त्याचा सविस्तर अभ्यास आपण कर्जरोख्यांचे प्रकार या मुद्द्यांमध्ये करणार आहोत. प्रत्येक कर्जरोख्याला आपल्या कर्जरोख्यांचं हस्तांतरण हे केव्हाही दुसऱ्या व्यक्तीला करता येतं, पण त्याच्यात काहींना कंपनीची प्रोसेस पार पाडावी लागते, तर काहींना कंपनीची प्रोसेस पार पाडली नाही तरी चालते. ते त्या प्रकारावर अवलंबून आहे. आणि ते प्रकार काय आहेत हे आपण पुढच्या जे काही कर्जरोख्यांचे प्रकार हा टॉपिक आहे, हा पार्ट आहे, या पार्टमध्ये आपण शिकणारच आहोत. तर एकंदरीत हे 14 मुद्दे आहेत. हाही प्रश्न आत्तापर्यंत बऱ्याच वेळेस प्रश्नपत्रिकेत विचारला गेलेला आहे. कर्जरोखे म्हणजे काय व कर्जरोख्यांचे वेगवेगळे वैशिष्ट्ये सांगा, किंवा कर्जरोखे म्हणजे काय आणि कर्जरोख्यांचे प्रकार स्पष्ट करा, अशा पद्धतीचा प्रश्न 10 मार्कासाठी बऱ्याच वेळेस विचारला जातो. व प्रश्न क्रमांक 1मध्ये रिकाम्या जागा भरा, संज्ञा सुचवा, याच्यामध्ये सुद्धा या टॉपिकवरचे बरेच प्रश्न विचारले जातात. जे मुद्दे सांगितलेले आहेत त्यांचा पुनश्च एकदा आपण रिव्हिजन करून घेऊ, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पटकन मुद्दे समजतील. वचन, कर्जरोखे हे वचनाच्या स्वरूपात असते, म्हणजेच घेतलेले पैसे आम्ही परत करू असे आश्वासन कंपनी याद्वारे देत असते. कर्जरोख्यांचे दर्शनी मूल्य हे जास्त असते, 100 किंवा 100च्या पटीत. कर्जरोख्यांच्या ठराविक कालावधीनंतर रकमेची परतफेड केली जाते. मग त्या परतफेडीची तारीख ही नमूद केलेली असते.
प्रत्येक कर्जरोखे प्रमाणपत्रामध्ये ही तारीख नमूद केलेली असते. कंपनी जेव्हा भांडवलाची परतफेड करते तेव्हा सगळ्यात अगोदर भांडवलाची परतफेड करताना ती कर्जरोखे धारकांना केली जाते. कंपनी कर्जरोख्यांची रक्कम परतफेड करण्याची हमी ही निश्चित पद्धतीने देत असते. कर्जरोख्यांवर स्थिर दराने व्याज मिळतं की जे व्याज कंपनीच्या नफ्यावर अवलंबून नसते. कर्जरोखे वाटप करण्याचा अधिकार हा संचालक मंडळाचा आहे. जी कंपनी कर्ज घेते किंवा जी संस्था कर्ज घेते तिला कंपनी म्हणतात. 500पेक्षा जास्त लोकांना जर कर्जरोख्यांची विक्री कंपनी करत असेल तर विश्वस्त नेमावे लागतात. आणि ज्या व्यक्तीकडनं कर्ज म्हणून पैसे घेतले जातात त्यांना प्रमाणपत्र दिलं जातं, त्याला कर्जरोखे प्रमाणपत्र म्हणतात. व जी व्यक्ती कंपनीच्या कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करते त्या व्यक्तीला कर्जरोखे धारक असे संबोधिले जाते. कर्जरोखे धारक हे कंपनीचे धनको असतात. कर्जरोखे धारकांना मतदानाचा कोणताही अधिकार नसतो. कर्जरोखे हे तारण म्हणून सुरक्षित केले जाऊ शकतात. प्रत्येक वेळेस तारण कंपनी देईलच असं नाही. जर तारण म्हणून दिले तर त्याला सुरक्षित कर्जरोखे म्हणतात, तारण दिलं नाही तर त्याला असुरक्षित कर्जरोखे म्हणतात. कर्जरोख्यांचं वाटप हे खाजगी आणि सार्वजनिक कंपनी कोणतीही कंपनी करू शकते. किमान एका मान्यताप्राप्त भागबाजारामध्ये कर्जरोख्यांची नोंदणी होणे हे बंधनकारक आहे. आणि कर्जरोख्यांचे हस्तांतरण हे कर्जरोखे हस्तांतर दस्तऐवजाद्वारे कंपनीला केव्हाही कर्जरोखे धारकांना केव्हाही करता येते. धन्यवाद.